बोरगाव शहरातील बालाजी कॉन्फेक्शनरी या होलसेल दुकानाला रविवारी सायंकाळी 7:30च्या सुमाराला अचानक आग लागण्याची घटना घडली। या आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं असून सुमारे 9 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ढोणेवाडीतील अप्पासाहेब दिपाळे यांचं बोरगाव इथं बालाजी कॉन्फेक्शनरी नावाचे होलसेल दुकान आहे। या दुकानात स्वीट्स, बिस्किटे, चॉकलेट्स, कुरकुरे, चिप्स, गोळ्या, फरसाण तसंच विविध किराणा माल मोठ्या प्रमाणावर साठवलेला होता। रविवारी सायंकाळी अप्पासाहेब दिपाळे हे दुकान बंद करून काही कामानिमित्त बाहेर गेले असताना दुकानात अचानक आग लागली। आग लागल्याचं लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आपापल्या घरातील पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला। नागरिकांच्या सतर्कतेमुळे आगीचा फैलाव रोखण्याला मदत झाली। दरम्यान सदलगा इथल्या अग्निशामक दलाला घटनेची माहिती देण्यात आली। अग्निशामक दलानं तातडीनं घटनास्थळी दाखल होत आग पूर्णतः नियंत्रणात आणली। मात्र तोपर्यंत दुकानातील सर्वच खाद्यपदार्थ, किराणा माल तसंच काही रोख रक्कम आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। अप्पासाहेब दिपाळे यांनी अत्यंत कष्टातून हा व्यवसाय उभा केला होता। त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा व्यापारी आणि ग्राहक वर्ग मोठा होता। मात्र अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे त्यांचं संपूर्ण दुकान जळून खाक झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते। कष्टकरी आणि गरिबीतून व्यवसाय उभारलेल्या दिपाळे कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा नागरिक आणि व्यापारी वर्गातून केली जाते।